महाराज तुम्ही जर म्हणतात की मी पंढरीला गेलो पुन्हा जन्माला मिळालो त्याच्यामध्ये अनेक प्रमाणात असं सांगतो की तुम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची इच्छा व्यक्त केली मग का बरं तुम्हाला पुन्हा जन्माला मिळालेली तुम्ही जर पुन्हा जन्माला येणार नसाल तुम्ही जर पंढरपूरला गेले असाल तर तुम्ही परत जन्म घ्यायची इच्छा का व्यक्त केली कारण गर्भवासामध्ये तुला साधे काय सांगू गरजेची आहे मद भोगिता नारायण मास मूळ तुझं क्षण गर्भवासाची एवढं दुःख असताना तुम्ही का परत परत या गर्भामध्ये जन्म घेण्याची इच्छा व्यक्त करतात त्यासाठी कोटी बघा वैकुंठवासी महादेव महाराज मगरांची कोटी त्या कोटीमध्ये त्यांनी असं दिलेले ते खूप विस्ताराचे पण तेवढं विस्तार सांगायचे थोडक्यात सांगतो की कोटी अशी आहे की मोठ्या सुखामधून छोटं दुःख वाजवत असतं मोठ्या सुखामधून छोटं म्हणजे लहान दुःख वाजवत असतं संकट होऊ तुम्ही घर कुठे तुमचे इथंच राहतात ते घरात कपाटात पैसे माझ्या कानात येऊन सांगा मी कोणाला सांगणार कल्पना करा संतोष भाऊचं घर आहे आणि संतोष भाऊच्या घरामध्ये कपाट आहे कपाटामध्ये 5,000 रुपये किती आहे तेवढं आहे 5,000 रुपये रात्री संतोष भाऊ झोपलेले असताना रात्री संतोष भाऊच्या घरात कुणाला चोर आला चोर आल्यानंतर संतोष भाऊच्या घराचं कपाट उघडलं कपाट उघडल्यानंतर त्यांना बघितलं त्या कपाटात 5,000 रुपये किती हेमंत भाऊ किती 5,000 चोर म्हटलं आळंदी येऊन आलो म्हटलं 5,000 रुपये महाराज चोर म्हटलं आळंदी येऊन आलो 5,000 रुपये जाऊ दे म्हणलं एवढं पण ऐका संतोष भाऊ त्याच्या अगोदर तो चोर माझ्या घरून आला होता कुठून आला माझ्या घरून माझ्या घरचं 2 लाख रुपयाचं बंडल त्यानं आणलेलं किती लक्ष ठेवा एवढं आणि संतोष भाऊच्या घरात चोरी करत असताना